नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, आज आपण गव्हाचे खीर बनवणार आहे. मी काल गहू घेतले होते 2 वाटी आणि त्याला असं मिक्सर थोडं ओले केले, धुवून घेतले आणि तेल लावून साईडला ठेवले. मग मिक्सरमधून असं 4-5 वेळेस थोडंसं फिरून प्लस मोडवर फिरून पाकडून असे दळून घेतले. हे बघा, आणि ते 2 वाटी झाल्या. कारण आज दळायचं नव्हतं, आज नागपंचमी स्पेशल बनवते मी. नागपंचमीला अशीच खीर लागते, खीर आणि कानोळे. हे बघा, तर मी ते कालच करून ठेवलं. कुपायचं नव्हतं म्हणून सगळी सामग्री कालच कापून ठेवली. बदाम कापून ठेवले, काजू बदाम आणि जायफळ पण मी किसून ठेवले, किसायचं नाही म्हणून. आणि खोबरं असं कापून ठेवलं आहे. बघा, मी 2 वाटी घेतलं होतं, त्यातून 1 वाटी मी रात्री बघा असं धुवून आणि सकाळी भिजून ठेवलं. आता मी त्याला कुकरला लावते. हे बघा, असे फुलून जात आहे. बघा, असं फुलून जातं, दरदरीतच असतं, छान लागतं ते. आता त्याच्यात मी हे खोबरं टाकून देणार आहे, अखंड कापलेलं. ते शिजून जाईल पूर्ण आणि त्याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे. हे बघा, खोबरं टाकून दिलं. हे बाकीचं आपण नंतर टाकूया. आणि त्यात अजून थोडं पाणी टाकून देते. गव्हाची खीर खूप छान लागते. हे बघा, आणि मी आता कुकर लावून देते आणि गॅसवर ठेवून देते. 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घेते. भिजवलं नसेल ना तुम्ही, मी सकाळी धुवून ठेवलं. भिजवलं नसेल ना तर मग थोड्या एक्स्ट्राच्या शिट्ट्या घ्या, त्याला शिजायला थोडा वेळ लागेल. हे बघा, मी कुकर लावला, कुकरवर ठेवून दिला. आता 4-5 शिट्ट्या घेऊन घेते, मग मी तुम्हाला पुढे काय करावं लागतं ते दाखवते. बघा, आपली खीर शिजते तोपर्यंत आपण कानोले घेऊ. हे बघा, पेढ्या एवढं पीठ घेतलं. तुम्हाला जाड बनवायचे जाड बनवा, आमच्या घरी असे बारीक आवडतं. हे बघा, पीठ घेतलं, त्याचा असं उंडा करून घेतला आणि थोडंसं पीठ लावून आणि लाटून घेते. याला कानोळे म्हणतात. आपलं साधं पीठ भिजवलं आहे, जसं पोळीचं पीठ भिजवतं ना, तेल आणि थोडंसं मीठ टाकून तसं पीठ भिजवलं आहे. आणि आता इकडे आपली खीर पण शिजते, झाल्या तिच्या शिट्ट्या करून देते. हे बघा, असं लाटून घ्यायचं अशी बारीक, आणि त्याला तेल किंवा तूप लावून असं मध्ये हे करून घ्यायचं आहे. बघा, थोडं जास्त लावा तेल किंवा तूप, आणि थोडं सुक्कं पीठ टाकायचं. आणि नंतर परत आपण जशा पोळ्या करतो ना, तसे कशी आपण 4 घडीची पोळी करतो तसं करायचं. परत पीठ टाकायचं आणि हे असं दाबून घ्यायचं. हे असं झाले कानोळे. हे बघा, परत एक दाखवते लाटून ठेवलेले त्याला. हे बघा, असं तेल किंवा तूप लावायचं, सुक्कं पीठ टाकायचं, म्हणजे फुलायला पाहिजे. त्याचे हे पडदे आहे ना, ते मोकळे व्हायला पाहिजे म्हणून. हे बघा, परत पीठ टाकायचं आणि असं थोडंसं हलक्या हाताने दाबायचे असे. हे बघा, झाले. असे आपण शिजत टाकायचं. आता मी शिजत टाकते, तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे आपण चाळण ठेवली, चाळणमध्ये पाणी ठेवून आणि मग आपण शिजत टाकले. हे बघा, आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 10 मिनटं उकडून घेणार आहे. हे बघा असं. आणि इकडे आपली खीर शिजली आहे बघा. आता तिला मी थोडी गार झाली का मग पुढे काय करते ते दाखवते तुम्हाला. बघा, हे बघा, आपण हे कापून ठेवलं होतं. आता त्यात फक्त इलायची टाकली आणि हे सगळं ठेवलं आहे, जायफळ, बदाम, काजू आणि इलायची. आणि आपण याच्यात खोबऱ्याचे तुकडे टाकलेले होते. आता बघा, 1 वाटी मी गूळ घेतला आहे, 1 वाटीच ते हे गहू होते आपले. आणि हे बघा, आपण आता त्याची वाफ काढून घेऊ. हे बघा, शिजून गेलं बघू आपण. हे बघा, छान शिजून गेलं आहे बघा, किती फुललं आहे बघा. बघा, 1 मिनटं थांबा. हे बघा, तुम्हाला गहू दाखवते मी. हे बघा, हा गहू असा अखंड गहू होता, दळून घेतलेला आहे बघा असं. हे बघा, आहे ना कसा फुलून गेला. आधी आपण दाखवलं, मी तुम्हाला दाखवलं होता, तो असा बारीक होता, असा होता. आणि आता हा असा शिजून असा झाला आहे बघा. दाणे असे मोठे मोठे झाले आहे बघा, लगेच बारीक होतं आहे बघा, शिजून गेले बघा. आहे ना, हे बघा. आता त्याच्यात आपण काय करणार आहे मी ते तुम्हाला दाखवते. बघा, परत शिजायला ठेवलं. आता मी गूळ टाकते. तुम्हाला पाणी अजून हवं असेल तर अजून टाका. ही अशी घट्ट, एवढी घट्ट नाही, अजून थोडं पाणी टाकेल मी थोडंसं. नाही तर मग दूध टाका. आमच्या घरी दूध, मी गुळाची बनवते म्हणून दूध नाही टाकत. आमच्या घरी दूध नाही चालत. ज्याला माझ्या मुलाला चालतं त्याला वेगळी काढून मग दुधात हे करून शिजून देते मी त्याला. पण आम्ही दोघं असंच खातो. हे बघा, अशी बिना दुधाची. आता हे 1 वाटी गूळ मी याच्यात टाकून देणार आहे. याला चांगलं मेल्ट होऊन जाऊन देणार आहे. आता त्याचं पूर्ण पाणी सुटेल. हे बघा, गुळाचं त्याचंही पाणी सुटेल आता. मग त्याच्याने पण ती थोडी पातळ होईल. हे बघा,
अशी पूर्ण शिजून घेते मी त्याच्या गुळामध्ये. आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं, तसं याच्यात असतंच, गुळात असतंच, तरी पण आपण गोड पदार्थ बनवताना त्याच्यात थोडं टाकतो असं. हे बघा थोडंसं मीठ टाकते. आणि मी गहू दळण्यापासून भिजवण्यापासून दाखवली असते रेसिपी, पण मी एडिटिंग नाही करत, माझं असं शूट केलेलं पूर्ण टाकते. तसं बघा मी, नाही तर मी तुम्ही सांगाल तर मला हे करा, मी तुम्हाला पूर्ण रेसिपी देईल. म्हणजे गहू भिजवण्यापासून तर दळायचं कसं ते सर्व मी अशी हे आधी करून ठेवलं होतं. आज नागपंचमी ना, म्हणून मग दळायचं वगैरे नसतं ना काहीच, म्हणून मग मी आधीच करून ठेवलं. आणि आमच्याकडे असे खीर कानोले खातात. हे बघा काही काही आता नाही करत, आधी करायचे पूर्वीचे जुने लोक. हे कानोले शिजून गेले असे मस्त. हे बघा आता त्यांना तुम्ही तूप टाकून, थोडंसं तूप टाकायचं कढईमध्ये किंवा तव्यामध्ये आणि असं थोडंसं फ्राय करून असे खायचे. हे बघा असे ते अजून थोडे गरम थोडे गार होऊ देते त्यांना. मग आपण तुम्हाला ते पण दाखवते मी कसं करायचं ते. हे बघा आपली खीर शिजते, जशी जशी शिजेल ना तशी तशी ती घट्ट होईल. आणि कानोल्यांबरोबर ते इतकी छान लागते ना. आमच्याकडे गावी ना कानोले ते गव्हाचे बाजरीचे ते मागचं असतं ना देठ, त्याच्यावर कढईमध्ये ठेवायचे आणि त्याच्यावर शिजवायचे. आता आपण चाळण ठेवली होती शिजवायला. हे बघा शिजेल ना ते. आता आपण फक्त शिट्ट्या घेतल्या होत्या. आता जशी जशी शिजेल तशी तशी ती घट्ट होत चालेल आणि ते गव्हाचे कण आहे ना ते मोकळे मोकळे होत चालतील. हे बघा चला मी शिजू देते थोडीशी, पुढे दाखवते काय करणार आहे अजून. हे बघा आपण कढईमध्ये तेल टाकलं. तेल असं तडतडू नाही द्यायचं, म्हणजे फोडणी नाही द्यायची. असं फक्त थोडंसं तेल नाही, मी गावठी तूप टाकलं आणि हे असं थोडंसं परतून घेते. हे बघा असे थोडे केले ना मग स्वाद जास्त येतो त्याचा. नाही तर तुम्ही असे उकडलेलेच खाऊ शकता, पण हे असे जास्त चांगले लागतात. थोडेसे लालसर होईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचे त्यांना. हे बघा चला मी दाखवते पुढे अजून काय करायचं आहे ते. बघा हे आपले फ्राय करून झाले असे, म्हणजे खालीवर पलटून झाले. आता मी ते याचं करून घेते, ते दाखवते. तुम्ही खीर एकदम छान शिजून गेली. मी तेव्हापासून शिजू देत होते, त्याला साईडला ठेवली होती. ते बघा आता बघा किती घट्ट झाली आहे ना. आता हे सगळी सामग्री ना, सगळं काजू बदाम तुम्ही मनुके पण टाकू शकता, पण मला नाही आवडत. आणि विलायची पावडर हे सगळं टाकणार आहे. मी तर आज खाणार नाही, माझे उपवास असतात महिन्याचे. मी संध्याकाळी उपवास सोडते, पूर्ण दिवस फळाहार खाते, फळं वगैरे खाते आणि रात्रीला मी उपवास सोडते. असं असतं माझं, मी दिवसभर काहीच खात नाही. हे बघा झाले. आता मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर त्याच्यात तूप टाकायचं असेल ना, मला चालत नाही चांगलं तूप, म्हणून मी त्याच्यात नाही टाकत. त्याच्यात तुम्हाला काढून दाखवते. बघा अशी घ्यायची खीर आणि त्या खिरीमध्ये आता तुम्ही इथे शिजतानाच टाकू शकता तूप, पण मला चालत नाही म्हणून आपण फोडणी नाही द्यायची ना. नाही तर काजू बदाम मी तळून टाकलं असतं. हे बघा असं टाकायचं तूप, चांगलं तूप, आणि हे असं, हे बघा असं, आणि खायची. बघा मी तुम्हाला दाखवते पुढे. बघा या खीर कानोले शेंगदाण्याची चटणी, नुसती लाल मिरची टाकून ती फक्त थोडीशी तेलात परतून घेतली. ही भाजी मी रात्रीच करून ठेवली होती. आज काही चिरायचं नाही, कापायचं नाही, फोडणी द्यायची नाही, म्हणून सगळं करून ठेवले. मुगाची भाजी पण केली, पण ती नाही दाखवली. हे बघा या खायला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा. मी अशा नवनवीन रेसिपी आणत राहते. माझं यूट्यूब चॅनल आहे. कमेंट करा. धन्यवाद माझी रेसिपी बघितल्याबद्दल.